जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे आपलं ब्लॉगमध्ये. आज दिनांक 5 जुलै. आज ब्लॉग बनवण्याचं कारण की आज माझ्याकडे माझी आई जी आहे ती आज आमरस आणि पुरणपोळी याचा बेत आखत आहे. तर आपण बघूया की ती कसं करते, काय करते. चला तर आपण बघूया. हे बघा मित्रांनो, माझी आई आमरस बनवते. आंबे कापते. तर सध्या साल काढणं चालू आहे. हे बघा आंबे, हे आई आंब्याचे साल काढत आहे. आंब्याची साल काढून घेतली. आंबे त्याच्या पाण्यात भिजू घातले अंड्याबरोबर आणि आंब्याची साल काढून आता त्याची तसवण करून मिक्सरमधून फिरून घ्यायचे आणि थोडी इलायची हे टाकून साखर छान बनवून घ्यायचं. हे बघा मित्रांनो, आंबे धुवून घेतलेत आणि साल काढून त्याचे जे गर आहे ते काढलेत आईने. तर आपण आता पुढे बघूया पुरण कसं वाटलंय. बघा मित्रांनो, तुमची वहिनी हे पुरण जे ते आटवते, म्हणजे ते आटवलं आहे, परंतु त्याला सुकू नये म्हणून त्याला चांगलं फिरवते. कसं हे करणार आहे ते आता कळतं. हां, याला डाळ शिजवलेली आहे, तुटली. आता पुढे पुरणपोळी करायला किती वेळ आहे आपल्याला? 5 मिनिटं आहे. 5 मिनिटानंतर पुरणपोळ्या चालू करणार आहेत मित्रांनो. बघा मित्रांनो, रस्सी केलेली आहे तिखट. हे बघा, बघू शकता आपण, तिखट रस्सी केलेली आहेत. बघू मला जरा थोडं हातावर. खूपच तिखट आहे मित्रांनो, बघू शकता आपण. रस्सी आहे, पुरण या कढईत आहे आणि भजे आता भज्यासाठी पीठ भिजवलेलं आहे. थोड्या वेळानं भजेही सुरू करू. हे बघा, आणि भजे झाल्यानंतर पापड वगैरे कधी तळणार? पहिलं पापड कुरडाई करणारी आणि मग भजी तळणार. ठीक आहे चला. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आमरस, रस्सी आणि पुरणपोळी, भजे यांचा, कुरडई, पापड यांचा हा बेत आहे. तर या आपण सर्वांनी खायला जरूर. कसा झाला मी आपल्याला नक्की कळवतो. जर आपल्याला छान जर वाटला हा व्लॉग तर नक्की आपल्या कमेंट, आपला प्रतिसाद नक्की कळवा. या आपण सर्व आमरस खायला माझ्या आईचं आग्रहाचं निमंत्रण आहे. तर आपण आई बघू शकता आई काय म्हणते. आमरस खायला या. आमरस, पुरणाची पोळी, कुरडई, भजी. तर मित्रांनो, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. आजचा व्लॉग येथेच थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.